मनप्पुरम फायनान्समध्ये सोन्याच्या व्यवहारात फसवणूक झाल्याचं फिर्याद फौजदार चावडी पोलिसात दिली असताना फिर्यादीच्या संमतीविनाच केस क्लोज करण्यात आल्यानं फिर्यादीने न्यायाची मागणी करणारं निवेदन पोलीस आयुक्तांकडे केलं। याबाबत अधिक माहिती अशी की बापूजी नगर मजरेवाडी येथील रहिवासी पंचप्पा अर्जुन काळे आणि त्यांच्या पत्नी अंबुबाई हे सावकारीचा व्यवसाय करतात। गरजूंना सोने गहाण ठेवून त्यांना रक्कम पुरवतात। जमा सोनं आपल्याकडे ठेवण्याऐवजी हे दोघं मनप्पुरम फायनान्समध्ये ठेवून रक्कम घेत असतात। अशाच पद्धतीने पंचप्पा आणि अंबुबाई यांनी मनप्पुरम फायनान्समध्ये सोन्याचे तारण ठेवून रक्कम काढण्यासाठी अर्ज केला होता। 12 जुलै 2022 रोजी एसटी स्टँड परिसरात असलेल्या शाखेत पंचप्पा अर्जुन काळे यांनी 75 तोळे 250 ग्रॅम वजनाचं सोनं गहाण ठेवून त्यावर 4,80,000 रुपये घेतले होते। त्यापोटी फायनान्सनं पंचप्पाच्या होडगी रोड येथील सिद्धेश्वर बँकेत थेट ऑनलाईन जमा केलं। तदनंतर पत्नीचं अंबुबाई पंचप्पा काळे यांनी आपले सोने 9 सप्टेंबर 2022 रोजी एसटी स्टँड परिसरात असलेल्या त्याच मनप्पुरम फायनान्समध्ये 36 तोळे 750 ग्रॅम सोन्याचे दागिने गहाण ठेवून 2,36,774 रुपये कर्ज घेतलं। फायनान्समध्ये ठेवण्यात आलेल्या सोन्यावर वेळोवेळी हवं तेवढं कर्ज काढता येऊ शकतं असं असताना पंचप्पा आणि अंबुबाई यांनी आपल्या गरजेवढंच रक्कम घेतली। ती रक्कम जमा झाल्यावर कर्ज फेडण्यासाठी गेले असता मनप्पुरम फायनान्सकडून पंचप्पा यांच्या नावानं 26,980,000 रुपयांचं कर्ज असल्याचं पंचप्पाला सांगण्यात आलं। अंबुबाई यांच्या नावानं 12,87,388 रुपये इतकी रक्कम येणं असल्याचं सांगण्यात आल्यानं पती पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली। कारण त्यांनी मनप्पुरम फायनान्सकडून फक्त 4,80,000 आणि 2,36,774 रुपये इतकेच रक्कम तेही थेट होडगी रोड येथील सिद्धेश्वर बँकेत ऑनलाईन जमा करण्यात आले होते। मनप्पुरम फायनान्सकडून कोणत्याही खातेदाराला 2 लाखांपेक्षा अधिक रक्कम ही लाभार्थ्याच्या खात्यात ऑनलाईन जमा केली जाते असं असताना फायनान्सच्या संबंधित विभागाकडून पंचप्पा यांना एवढी मोठी रक्कम कशी दिली अशी विचारणा केल्यानंतर फायनान्सकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत। पंचप्पा यांनी सांगितलं की फायनान्समध्ये आमच्या नावानं खोटी सही वापरून फोटोचा वापर करून आम्हाला OTP आलेले नसताना देखील आमच्या खात्यात 1 रुपया जमा न करता त्यांनी आम्हाला रोख रक्कम तब्बल 35 लाख दिल्याचा बनाव तयार करून आम्हाला विनाकारण वेगळ्या प्रकरणात फौजदार चावडी पोलिसांना हाताशी धरून तब्बल 10 महिने कारावासाची शिक्षा भोगायला लावली। फायनान्स लिमिटेड कंपनी CCTV उपलब्ध असताना त्यांनी CCTVचा पुरावा म्हणून सादर करत नाहीत। पंचप्पा यांचं असंही म्हणणं आहे की गेल्या 10 वर्षापासून आपण सोलापुरातील मनप्पुरम फायनान्सच्या लक्ष्मी मार्केट परिसरातील शाखा सोडून सर्व शाखेत आपण सोनं ठेवून रक्कम काढण्यासाठी व्यवहार केला। फायनान्सकडून कंपनीतील सोलापूरचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी मला बोलावलं जातंय, त्यानुसार मी फायनान्समध्ये व्यवहार करत आलोय। पण 2022 साली माझ्या नावाने दिलेल्या रकमेपेक्षा अतिरिक्त रक्कम माझ्या नावावर दाखवून फायनान्सचे अधिकारी तेथील कर्मचारी यांनी फसवणूक केली। या फायनान्सच्या व्यवस्थापिका वैशाली हुंडेकर यांच्याशी फायनान्सच्या व्यवसायाबाबत ओळख झाली होती। याचा गैरफायदा घेत त्यांनी लक्ष्मी मार्केट परिसरातील शाखेत मला येण्यास सांगितलं। त्यानुसार मी त्यांची गाठभेट घेतली। या गाठीभेटीचा पुरावा त्यांनी मी फायनान्स कंपनीतून तब्बल 35 लाख रोख नेल्याचा आरोप करून माझ्यावर फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल केला। फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे API खंडागळे यांनी चौकशी न करता व्यवस्थापक वैशाली हुंडेकरी, तिचे पती विनीत हुंडेकरी, सहकारी बनसिद्ध माळी, शिवानंद सुसलादी, रमेश आर्यम, सुरेश FZ, दिलीप शिंदे व कार्यरत व्यवस्थापक चेतन खरात यांनी पाठीशी घालून आर्थिक संगनमत करून माझ्यावरच खोटे आरोप लावून माझ्यावर व माझ्या पत्नीवर अन्याय करत आहेत। फायनान्सचे व्यवस्थापकांनी माझी खाती ST स्टँड शाखेत असताना तेही 2 लाखांपेक्षा अधिकचा रक्कम रोख स्वरूपात देता येत नसतानाही मला लक्ष्मी मार्केट परिसरातील शाखेत दिला असा खोटा आरोप लावून माझ्यावरील रक्कम या सर्वांनी परस्पर त्यांच्या खात्यावर जमा करून घेतले। हे कागदोपत्री सिद्ध होत असतानाही फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खंडागळे यांनी चौकशी न करता फक्त त्यांच्याशी आर्थिक हातमिळवणी करून त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय। याबाबत वरिष्ठांकडून चौकशीचा ससेमेरा सुरू झाल्यानंतर पंचप्पा अर्जुन काळे यांच्याशी संपर्क साधून आपली फिर्यादीतील एक सही राहिल्यास असं खोटं सांगून माझी तक्रार नाही अशा अर्जावर स्वाक्षरी करून घेतले। तो लबाडीने घेतला असा आरोप पंचप्पा अर्जुन काळे यांनी सांगितलं। आता पोलीस आयुक्त M राजकुमार यांनी या घटनेबाबत गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष देण्यास सांगितले अशी माहिती कळते। त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मनप्पुरम फायनान्सच्या लक्ष्मी मार्केट आणि ST स्टँड शाखेत जाऊन या प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात केली। त्यामुळे यातील दोषी अधिकारी व संबंधित पोलीस उपनिरीक्षकांचे धाबे दण आणले। पंचप्पा अर्जुन काळे यांनी केलेल्या आरोपांवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशीला सुरुवात केली असून याबाबत मनप्पुरम फायनान्सचे बंगलोर येथील अधिकारी लवकरच सोलापुरात येणार आहेत, त्याची चौकशी प्रकरणी होणार असल्याची माहिती आहे। एकंदरीत हे प्रकरण वरवर सॉफ्ट वाटत असलं तर यात बरीच गुंतागुंत आणि आर्थिक घोटाळा दिसून येत असल्याचं याबाबत अधिक वृत्त पुढच्या भागात। मी पंचप्पा अर्जुन काळे, मी मनप्पुरम फायनान्स ST स्टँड शाखा त्याच्यामध्ये माझ्या पत्नीचे नावे आणि माझ्या नावे मिळून 1 तोळं सोनं मी 9/22 मध्ये ठेवलं होतं। 9व्या महिन्यात 22 मध्ये ठेवलं होतं। तर मनप्पुरमचे लोक कम्प्युटरला एक बी एंट्री नाही, पूर्ण एंट्र्या उडवलेत माझे। पूर्ण एंट्र्या उडवलेत, माझी एंट्री एंट्री दाखवायला तयार नाही ती, कम्प्युटरला काय बी ठेवले नाही ती। तर मी सोनं मागायला गेल्यावर त्यांनी खंडागळ्याचं नाव सांगते ते तिथं कंप्लीट आहे, तिकडे जावा तुम्ही। ते FC पोलीस स्टेशनचे PI खंडागळे ह्याने आम्ही 4 महिन्यापासून फिरायला आहोत त्यांच्याकडं। त्यांनी माझ्याकडे वेळ नाही, माझं दुसरं काम आहे असं टाळा करून आमचं
फाईल केली ती त्यांनी का बरं फाईल माझ्या बायकोला विचारले नाही ती त्यांनी फाईल करायची एकदा बी चौकशीला माझ्या बायकोला बोलवले नाही ती आणि त्यांनी फाईल केली ती फाईल का बरं केला विचार केला तर आम्हाला दमदाटी द्यायला त्यांनी आता आम्हाला लोकांचं सोनं मी घाणून ठेवून घेतलेलं आहे ते सोनं मी लोकांना कसं देऊ तर खंडागळे साहेबांनी माझं सोनं मला त्यांच्यावर गुन्हा नोंद करून योग्य ते तपास करावे माझं अपेक्षा आहे त्यांच्याकडे आत्ता बी माझ्याकडे अपेक्षा आहे तर खंडागळे साहेबांनी आणि आयुक्त साहेबांनी तर ह्याच्यात थोडं लक्ष देऊन मला सहकार्य करावे आणि माझ्या नावाने किती पैसे आहे एफ सी पोलीस स्टेशनचे PI खंडागळे यांनी सोने घाण ठेवलेले मनापुरम फायनान्स शाखा स्टँडच्या चौकशीची आम्हाला न बोलवता पूर्ण फाईल केलेले आहे ते तसं न करता त्यांनी योग्य ते चौकशी करावे आणि आमचं सोनं आम्हाला मिळावे आमच्या खात्याला त्यांनी रोख राहू दे ना कॅश राहू दे ऑनलाईन राहू दे त्यांनी दाखवा आम्ही पैसे त्यांना देतो आमचं सोनं आम्हाला द्यावं आम्ही त्यासाठी आम्ही तयार आहे पण आम्हाला पोलिसांनी सहकार्य करत नाही ती 4 महिन्यापासून अगोदरचे पोलीस असंच करून माझं फाईल केले ते हे बी पोलीस तेच केले आम्ही न्याय कोणाला मागायचं तिथं बँकेत गेलं तर त्यांनी तर म्हणतात आमचं ऑफिस केरळला आहे आम्ही केरळला जाऊ शकत नाही आम्ही भरायला तयार आहे पैसे ते कोण नाही आमचं पैसे किती घेतले काय घेतले अजिबात दिसत नाही त्यांनी म्हणते ते हे झालं म्हणून डिलीट झालं म्हणून आमचं कसं डिलीट होतं बँक आहे अगोदरचे अधिकारी गेले तर बी हे अधिकारी राहते ती 7-8 जण मिळून वरिष्ठ अधिकारी आणि इथले लोक मिळून मला अडकवले ती त्यांच्यावर योग्य ते कारवाई व्हायला पाहिजे आणि आमचं सोनं आम्हाला मिळायला पाहिजे आम्ही पैसे भरायला तयार आहे नाहीतर आम्हाला आमचं जगणं अवघड आहे नाहीतर उपोषणला बसतो नाहीतर आत्महत्या करून घेतो दोन्ही आणि मी सोनं ते मी पैसे घेण्याचं ठेवलं नाही मी सोनं त्यांना बँकेत टार्गेट पण सुरक्षित पण ठेवलेलं आहे म्हणून मी 4,80,000 घेतलो मला लागेल तेव्हा घेतलो पैसे पण त्यांनी माझं नावाचा गैरफायदा घेऊन त्यांनी माझं सोनं हे करून म्हणायला येऊ तसं त्यांनी 26 लाख रुपये काढले ते माझ्या खात्याला यायला पाहिजे रोख असलं तर रोख यायला पाहिजे नाहीतर ऑनलाईन यायला पाहिजे मला ते दाखवा मी पैसे भरायला तयार आहे मला आयुक्त साहेबांनी सहकार्य करावे मी हे आयुक्त साहेबाच्या मी दरबारी जाणार आहे मी जाऊन बी आलो आता त्यांनी मला सहकार्य करतो म्हणले ते आणि PI खंडागळे साहेबांनी मला मदत करावे फाईल त्यांनी माझं करू नये त्यांनी का बरं केले माझ्या बायकोला कधी चौकशी बोलवलं नाही आणि का बरं केले ह्याचं त्यांचं योग्य ते त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे